अकबर शेख. मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालवत असताना आम्ही काय शनिवारी तिथं सगळे सॅटर्डे नाईट असल्यामुळे सगळं व्यवसाय म्हणजे रिक्षावाल्यांचा त्या साईडला असतो. पग सुटतात रात्री, म्हणून आम्ही त्या साईडला होतो. आणि मी बरोबर जस्ट एक्झॅक्ट समोर माझी रिक्षा पार्क करून थांबलो होतो. थांबल्यानंतर आहे ना, तर तिथं समोरनं काहीतरी ट्रॅफिक वाढलं होतं. तर मी ट्रॅफिक सॉल्व्ह करण्यासाठी समोर जसं रस्ता क्रॉस करत होतो, तर गाडी मला एवढ्या जोरात क्रॉस करून गेली ना, तर आम्हाला ती गाडी दिसली नाही, कोणती गाडी होती. सरळ जाऊन त्यांनी ना गाडी उडवली. आम्ही जसं बघितलं की वरती वाऱ्यात मुलगी हवेत उडाल्यानंतर ती खाली कोसळली ना, तर आम्ही तिथपर्यंत पोहोचलो मुलीचे आणि ते मुलाचे. ऑलरेडी ते रक्त चाललं होतं. त्यानंतर पुढं ती गाडी जाऊन थांबली होती. एअरबॅग उघडल्यानंतर ती थांबली ना, तर आम्ही तिथं पोहोचूच तोवर आहे ना, तिथल्या मुलांनी जे जमवला होता त्यांनी त्या तिघांना बाहेर काढलं होतं. आम्ही तिथं पोहोचूच तोवर ते दोघांना खूप मारायचं चालू केलं होतं. मग आम्ही जाऊन तिथे गेलो ना मारण्याच्या जागेवर, तर ते लोक म्हणत होते की आम्हाला मारू नका, तुम्हाला किती पैसा पाहिजे ना आम्ही द्यायला तयार. किती वेळ होतात? पोलीस कधी आले? मी सुरुवातीपासून होतो, कारण पग सुटल्यानंतर आम्हाला भाड्याची अपेक्षा होती की समोरनं भाडा येणार, एखादा भाडा मारून घरी जाणार. म्हणून आम्ही समोरच बरोबर जस्ट तिथं क्रॉसिंग आहे ना, क्रॉसिंगच्या समोरच माझी रिक्षा थांबलेली होती. मी जस्ट क्रॉस केल्यानंतर आहे ना, जसं ते ॲक्सिडेंट झालं, माझ्या मागनं ती गाडी गेल्यानंतर आहे ना, मला त्या गाडीचा पूर्ण वारा लागला. मी स्वतः घाबरलो की एवढ्या स्पीड कोण गेले. आणि जसं मी वळून बघतोय ना, तर माझ्यासमोर मुलगी तर उडाली. ते सगळं झालं. त्यानंतर आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर हे सगळं इन्सिडेंट बघून आहे ना, पोलीस 10 ते 15 मिनिटात आले. त्या दोघांना जीपमध्ये टाकून घेऊन गेले. त्यानंतर दुसरी जीप आली, त्या दुसऱ्या मुलाला पण टाकून घेऊन गेले. तिघांना घेऊन गेल्यानंतर ती बॉडी पण गाडीमध्ये किती लोक होते? गाडीमध्ये शक्यतो 3 लोक होते. कारण आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो ना, ऑलरेडी तिथं दोघांना तर मारत होते आणि तिथं सांगत होते की एक पळाला आहे. पळाल्यानंतर आम्ही त्यांना धरून आहे ना, त्यावर पण पोलिसांची गाडी आली 10 ते 12 मिनिटात. त्या दोघांना जीपमध्ये टाकलं आणि गेले. आणि दुसरी जीप आली ना, त्यावर जो पळून गेला होता त्याला मग दुसऱ्या जीपमध्ये टाकून मग घेऊन गेले होते. गाडीमधून ज्या दोघांना बाहेर काढलं त्यांच्या कपड्याचं वर्णन काय सांगणार? म्हणजे त्यांनी काय कपडे घातलेले होते? एकाचा ब्लॅक शर्ट होता आणि जो दुसरा होता त्याचा काहीतरी आसमानी कलर, आपलं काय म्हणतात, व्हाईट कलर मध्ये. हाफ व्हाईट मध्ये. जे व्हिडिओ मध्ये जे दोघं दिसत आहेत तुम्हाला दाखवले तेच दोघं होते गाडीमध्ये? हा, तेच दोघं होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.